इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशरोहण निमित्त पंचकुंडात्मक महामृत्युंजय सहस्रनामावली सोहळा 3 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर समिती आणि महादू बाबा मंदिर समिती यांच्या आयोजनात शिवाजी पार्क, श्री स्वामी समर्थ नगर, पार्वताबाई नगर गार्डन पाठीमागे दशक येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात 3 फेब्रुवारीला मूर्ती कलश, नगर प्रदर्शन आणि मिरवणूक सोहळा तसेच सायंकाळी सभामंडप लोकार्पण सोहळा नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 4 ते 5 फेब्रुवारीला यज्ञमंडप, प्रवेश, पुण्य वाचन मंडल, वास्तुदेवता मंडल, पूजन, अग्निदेवता स्थापन इत्यादी, तापित देवता हवन, मंगल आरती, पुष्पांजली, मूर्ती जलाधिवास इत्यादी कार्यक्रम झाले. 6 फेब्रुवारीला उपस्थित संत महंतांच्या हस्ते मूर्ती स्थापन यज्ञ पूर्ण होत कलशरोहण सोहळा, श्री संत पूजन, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास परमपूज्य स्वामी संतोषगिरीजी महाराज हरिभक्त पारायण गुरुवर्य रघुनाथ महाराज खेडलेकर, परमपूज्य महंत भक्तिचरण दासजी महाराज, परमपूज्य शिवभक्त महंत करडिले महाराज, परमपूज्य नाथभक्त श्री संतोषनाथ महाराज आणि श्री श्री 1000 श्री महामंडलेश्वर पिंपळे गुरुजी सुकेनकर यांच्या उपस्थितीत अत्यंत भावपूर्ण उत्साहात भक्तिभावाने हा कार्यक्रम संपन्न झाला. गणपतीच्या मूर्तीला ओम रुद्रदेवाय नमः, 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 ओम रुद्रदेवाय नमः. परमपूज्य स्वामी संतोषगिरीजी महाराज यांनी या कार्यक्रमात शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. म्हणजे काय म्हणजे मंगलता, ती म्हणजे दिव्यता, म्हणजे रम्यता. नामे म्हणजे जिथं मंगलता आहे, जिथं दिव्यता आहे, जिथं रम्यता आहे, दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे खर माझी जी होती. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या भक्तांची एकच आता काम आहे, प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दररोज पूजा करणं, अर्चा करणं, अभिषेक करणं, उत्सव करणं, भजन, कीर्तन, प्रवचन हे केलं. इकडे लक्ष द्यावं. आता 2026 म्हणजे सूर्यनारायणाचं वर्ष आहे असं सांगितलं की भगवान शंकराची आता इथून पुढं जो पूजा करील तोच राहील. हा, इतकं जबरदस्त सांगितलं देव. जो पूजा करणार नाही सीताराम फारच अवघड होणार आहे. म्हणजे असं सांगू नये आम्ही, पण मग ते आता सांगायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी हात जोडून विनंती, स्त्री असो पुरुष असो, भाऊ दादा, भाई अक्का, भाऊ दादा, सगळ्यांना विनंती, लागून या पाया हृदय येतो तुम्हाला तुकाराम महाराज म्हणतात. सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या घरातून एक होईना माणूस दररोज पूजेला आलेला पाहिजे. आपल्या जवळ असेल तर आपण केलंच पाहिजे. आणि म्हणून अध्यात्माचा टच पाहिजे. प्रत्येकाने पूजा करा आणि हा लाभ घ्या आणि मस्त चांगल्यापैकी भगवान शंकराचा आशीर्वाद घ्या. हाच आशीर्वाद आहे. आणि म्हणून भगवान शंकराचा आपल्याला आशीर्वाद मिळणं, आपला परिवार सुखी होणं, आपला परिवार आनंदित राहणं आणि आपल्या सर्वांचा उद्धार होणं हे सगळं फार महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं होतं वैदिक आणि वेदशास्त्र ब्राह्मण देव अशा पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर, संतांच्या हातून प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर ते आपल्याला फळ मिळते देव. आणि म्हणून आपल्या सर्वांना हे मिळण्यासाठी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होती आहे. तसेच श्री श्री 1008 श्री महामंडलेश्वर पिंपळे गुरुजी सुकेनकर यांनी कार्यक्रमाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. आज श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर दसगाव हे लोकार्पण सोहळा
लोकांच्या दर्शनासाठी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तरी या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष 3 दिवस महारुद्र महामृत्यूंजय महायज्ञ सोहळा संपन्न झालेला आहे. या 3 दिवसाच्या पर्वकालावरती श्रीमंत कर्णिनी महाराज, श्री संतोषनाथजी महाराज, तपोवन आश्रम श्री संतोष गिरीजी महाराज, तसेच भक्तिचरणदासजी महाराज, तसेच रघुनाथ महाराज पेडणेकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमदार राहुल भाऊ ढुकले यांच्या आगमनार्थ हा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी आजपासून संपन्न झालेला आहे. खऱ्या अर्थाने आजपासून भगवान भोलेनाथांची कृपा दृष्टी या पूर्ण गावावरती असून सर्वांचं कल्याण हो. आणि आजपासून हे मंदिर दर्शनासाठी आणि पूजे करण्यासाठी खुले करण्यात आलेले आहे. धन्यवाद. ओंकारेश्वर भगवान की हर हर नामदेव आढाव यांनी उपस्थित असलेल्या सर्व भक्तांचे आभार मानत कार्यक्रमाची माहिती दिली. भगवान महादेवाच्या कृपेने या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेलं कार्य आपल्या सर्व जनतेच्या सहकार्याने आणि आज मंदिराचं काम आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. महंत श्री भक्तिचरणदास महाराज, रघुनाथ महाराज पेडणेकर, तसेच शिवभक्त कंदेगे महाराज आणि नाथभक्त श्री परमपूज्य संतोषनाथ महाराज यांच्या उपस्थितीत जनार्दन स्वामींचे भक्त संतोषगिरी महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झालेला आहे. मंदिराचं काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्वांचे हातभार या मंदिर कार्यासाठी लागले. तसेच हा जो भव्य सभामंडप आहे आपल्या सर्वांचे आणि लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट भाऊ ढोले यांच्या निधीतून हा सभामंडप या ठिकाणी आज त्याचं देखील पूजन झालेलं आहे संपन्न. भाऊ ढोले विशेष करून आभार आणि आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने आमदार राहुल भाऊ ढोलेचे विशेष आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या मंदिराचा आणि या सभामंडपाचा आपण सर्वांनी सदुपयोग आणि पुढील कार्य या ठिकाणी मोठ्या संख्येने संपन्न होत आहे. आपण सर्वांनी सहभाग घ्यावा असे श्री ओंकारेश्वर महादेव मंदिराच्या वतीनं विनंती करतो. आणि गेले 4 दिवसांपासून या ठिकाणी सुरू असलेला प्राणप्रतिष्ठा सोहळा महामंडळेश्वर श्री श्री 1008 श्री अजित शास्त्री शिंदे गुरुजी यांच्या पौर्य अभियाने संपन्न झालेला आहे. मी गुरुजींचे विशेष करून आभार व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यावा घेऊ. तसेच सर्व देणगीदार सर्वांनी खूप हातभार लावला त्यांचे आणि सर्व अन्नदाते या मंदिरासाठी या सर्व मंडपासाठी सर्वांनी हा गौरवपूर्वक उचलला. त्या सर्वांचे श्री ओंकार महादेव मंदिर समितीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो. तसेच या मंदिराचे बांधकामाचं कन्स्ट्रक्शनचं काम आमचे श्री दिलीप आढाव यांनी अत्यंत कठीण परिश्रम घेऊन त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून या कार्यामध्ये होते. त्यांचा सुद्धा या मंदिरासाठी खूप आभार मानलेला आहे. सर्व देणगीदारांचे विशेष करून आभार. धन्यवाद. 3 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान चाललेल्या या श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोह निमित्त अनेक भक्तगण, साधू, महंत, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूज नाशिक.